खरेदी करून येतो हे. गुड मॉर्निंग फ्रॉम हानले. आत्ता वाजले 6:30 आणि निघालो आम्ही हानलेला, आपलं सॉरी उमलिंगला आला. उमलिंगला इथून 60 किलोमीटर. अर्धे म्हणताय अर्धा रस्ता ऑफ रोडला, अर्धा असा असणार आहे. लेट सी. सकाळी सकाळी कच्चर दिसत आहे. 120 किलोमीटर रिटर्न यायचं आणि इथून लगेच लेहसाठी निघायचं. लेह 180च्या आसपास आहे, म्हणजे हे 120. तो टोटल आज 300 किलोमीटर कवर करायचं आहे. 10 ते 12 तासाची राईड करायची आज. तर आपल्या गाडीला तो म्हटला की तिथं बंद नको करू, स्टार्ट होत नाही गाडी तिथं. तर म्हणून आपण फक्त जाऊन उमलिंगला एखादा फोटो घेऊन रिटर्न येऊ, लगेच खाली उतरू. कारण की उमलिंगला आहे 19,000 आहे. मे बी एक्सप्रेसला प्रॉब्लेम येतो तिथं. बघू काय होता है, ते जो होगा देखा जाएगा. अभी इतनी दूर आए, उमलिंगला करके जाएंगे. तो उमलिंगला टू हानले टू ले, आणि मे बी उद्या परतीचा प्रवास असेल. कारगिल और श्रीनगर डिसाईड होत नाही, कारण की आजच्या राईडवर सगळं उद्याचं ठरेल. आज जास्त हेक्टिक झालं किंवा जास्त आज बॉडी पेन करायला वगैरे लागली, तो उद्या लेट निघू, कारगिल करू. नाही तर मग ओके राहिलो तर मग डायरेक्ट श्रीनगर करण्याचा प्रयत्न करू. पण श्रीनगर 450 किलोमीटर जातो जवळपास. सो उमलिंगलाची ऑफरोडिंग स्टार्ट झाली. रोड वगैरे नाही, फक्त टायर मार्क्सला फॉलो करतो आहे. ॲक्च्युली असं तोंडावर येतो आहे ना. चढ लागला. आता अपील करतोय. बाईक दुसऱ्या गिअरवरच चढते, पहिला आणि दुसरा. गोप्रो मध्ये असं प्लेन दिसत असेल, ॲक्च्युली प्लेन नाही. स्ट्रगल करते, स्ट्रगल पहिल्या गिअरवरच, दुसऱ्या गिअरला नाही म्हणते. स्ट्रगल करते, माहीत नाही काय होतंय. बंद केली तर स्टार्ट होत नाही लवकर. 2-3 वेळा स्टार्टर मारत मगच चालू होते. आय होप उमलिंगला प्रॉब्लेम येणार नाही, कारण की ते ऑलरेडी बोलले उमलिंगला एक्सप्रेस बंद पडतात. लेकिन फिर भी हम जा रहे हैं, जो होगा देखा जाएगा भाई. अभी जय हिंद. वाजले 8, दीड तासापासून चालतोय. इथून उमलिंगला आहे 25 किलोमीटर अजून, इथून राईट. टॉप पे बॉर्डर रोड ऑर्गेनाइजेशन यूर हाईएस्ट क्राइटेरिया 1. यही रास्ता टॉप पे जाता है, टॉप पे रुको.
वेलकम टू वर्ल्ड हायेस्ट मोटारेबल रोड. फास्ट वॉन्ट बी लास्ट. हात असे गारटले थंडीमुळे. एव्हरेज बेस्ट कॅम्पपेक्षा हायेस्ट लेवलला आलो आहे. एव्हरेज बेस्ट कॅम्पची मला हे नाही माहीत किती फीट, पण त्याच्यापेक्षा वरती आहे आपण. क्योंकि BRO ने बोर्ड लगाया था यू आर द हायेस्ट. सो आपल्याला असं जायचं आहे आणि मला वाटतं तो उमलिंगला असणार आहे 100%. आता आलं शेड आणि जास्त थंडी वाढली. हा हा हा, जसं वरती जातो तसं थंडी वाढत चालली आहे. थंडी पण आहे आणि फॉग पण सगळ्या वायझरवर गोळा होतोय. पुढचं काही दिसत नाही म्हणून थोडं उघडं ठेवावं लागतंय. थंडी जास्त वाजते. हा व्ह्यू मिळतोय ग्लेसियर. उमलिंगला इथून फक्त 1000 मीटर आहे. फायनली उमलिंगला पोहोचणार आपण. हिमँग, नो रेस नो रॅली, एन्जॉय द ब्युटी ऑफ व्हॅली. या फायनली उमलिंगला पोहोचलो. सो उमलिंगला झाला. जास्त थांबलो नाही मी, 10 मिनटं थांबलो आणि निघालो. बाईक बंद केलीच नव्हती कारण की ते म्हणत होते बाईक बंद केली तर चालू होणार नाही. सो लवकर निघू. आणि हे उमलिंगला पासपासनं इथून चायना जवळ आहे, म्हणजे जवळपास मला तरी वाटतं 30-40 किलोमीटर. थंडी खूप आहे. रिटर्न चाललो आहे टू हांडले. एखादं रेस्टॉरंट इथं एक मला वाटतं रेस्टॉरंट, त्या रेस्टॉरंटमध्ये थोडं खाऊ आणि हानलेला निघू. एक 15-20 मिनटं रेस्ट किंवा पॅकिंग वगैरे आणि तिथून लगेच लेहला जाऊ. वही तो म्हणजे उसको पता था क्या कौन. तर जास्त उमलिंगला उतरून एक रेस्टॉरंट आहे, तिथं जेवण केलं. जेवण म्हणजे नाश्ता केला. तिथं ऑप्शन नव्हतं. ब्रेड ऑमलेट आणि मॅगी आणि चहा केलं. सो आता निघालो परत. त्याला बाय करण्यात आपण स्वतः बॅक टू हांडले. मध्येच टेम्परेचर एवढं हॉट झालं होतं. सो गोप्रो बंद होत होता. आता परत टेम्परेचर लो झालं. कंटिन्यू वेदर चेंज होत राहतं इथं कंटिन्यू. सो आता परत आता हा चांगला रोड आहे. 30-35 किलोमीटरचा ऑफ रोड लागेल. ऑफ रोडला जरा मजा येईल. काही मिळत आहे तिकडनं काय दिसत नव्हतं, काही कळत पण नव्हतं. पण इधर से
but in the air it doesn't. आम्ही आणलेला आहे आता, जसं आणले टू लेहला निघतोय, 1:30-2 झाले आता निघतोय. आम्हाला होईल लेहला नाईट, कारण की या लोकांची फ्लाईट आहे सकाळी, म्हणून लवकर निघतोय. आणि बघू आता, उमलिंगला करून आलो. एक्सपिरियन्स उमलिंगलाचा अमेझिंग होता, अमेझिंग एक्सपिरियन्स. आता इथून 200-250 किलोमीटर जायचं आहे. चलो निघू लवकर. आता 50 किलोमीटर कवर केले, 3 वाजून गेले. लोमा चेकपोस्टला आलो होतो जस्ट. लोमा चेकपोस्ट, भारत तिबेट सीमा पोलीस चौकी. इथं परमिट नाही होणार, पण चेकआउट होईल इथं. 4 वाजला होता, लोमामध्ये ब्रेक घेतला होता. आर्मी कॅन्टीनला जेवण केलं. हां, काय जेवण होतं, मस्त जेवण होतं, स्वस्त पण जेवण झालं. आता स्ट्रेट उपसीला एक ब्रेक होईल. उपसी 150-160 किलोमीटर आय थिंक, मला अंदाज वाटतो आहे त्याच्या आसपासच आहे. आणि मग तिथून एक ब्रेक झाल्यानंतर डायरेक्ट लेह. उपसी 15 किलोमीटर. उपसीला एक ब्रेक घ्यायचा आहे. एक ब्रेक घेऊ, काहीतरी थोडंफार खाऊ आणि डायरेक्ट लेहला थांबू. आणि पेट्रोल पण टाकावं लागेल. पेट्रोल इम्पॉर्टंट आहे, विसरायला नको. तर 7:45 वाजले. उपसीला थांबलो होतो लेहपासनं 50 किलोमीटर अगोदर. पेट्रोल अजून टाकलं नाही, पेट्रोल टाकू आणि लेहला जाऊ. ग्रुपची आपली मे बी ही शेवटची भेट राहील. यानंतर स्टेचं मी वेगळं बघितलं. बराच वेळ गेला, तरी मजा आली पण या ग्रुपमध्ये राईड करत. पेट्रोलचा एक ब्रेक घेऊ. ब्रेक म्हणजे काय, पेट्रोल टाकू आणि सुटू. बॅक टू लेह. किधर किधर उसी पे. अपना अलग है, अलग हो 900 का. हाँ 900 का डालो. इसके साथ हो अलग है, इनके साथ ही हो. अलग डालो 900 का. हैं? डालो डालो. ठीक. चलो आगे चलो. टाईम 9 वाजले. अजून लडाख 10-12 किलोमीटर आहे. सॉरी, लेह इथून 10 किलोमीटर. 20 मिनिट्स मोर.
गुड मॉर्निंग फ्रॉम ले. तर काल रात्री 9 वाजले लेहला यायला. बरंच लेट झाला आणि बरंच थकलो होतो. आलो आणि डायरेक्ट झोपून घेतला.